नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत आता त्या समउपदेशन केंद्रात आलेल्या असतात त्या काउन्सिलरकडे. तेव्हा मात्र आता पुढचा टास्क काय आहे याबद्दल जेव्हा ते दोघे विचारतात तेव्हा आता म्हणजे काउन्सिलर आहे तर ते त्यांना त्याबद्दल सांगतात. परंतु आता कला आणि अद्वैत दोघंही आता एकासोबतच एकच वाक्य बोलत असतात, कारण दोघांची जी काही मनं एकमेकांशी जुळलेली आहे आणि ते एकच वाक्य बोलतात. ज्या आठवड्यात आम्हाला एक काम आहे, दोघे आता बरोबरच बोलतात. तर असे प्रत्येक वाक्य दोघेही एकासोबतच बोलतात. तर जे काउन्सिलर आहे तर ते टाळ्या वाजवतात आणि म्हणतात की वा, खरंच क्या बात है. आणि बघितलंस का कशी जादू आहे ती, जे तुम्ही दोघांनी एकत्र जोडीने बोलायचं जरी ठरवलं ना तरी सुद्धा तुमची मनं इतकी जुळतात की शब्द सुद्धा हे जोडीनेच बाहेर येतात. यालाच तर खरी मैथिली म्हणतात. तेव्हा मैफिली म्हणून आता ते गाणं गुणगुणायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र आता कला म्हणते की अहो सर, काय बोलतात? अहो, आम्ही सारख्याच समस्येमधून जातोय, त्यामुळे आमचे विचार सुद्धा हे सारखेच येतात. परंतु तरी सुद्धा अहो सर, टास्क आम्ही नंतर करू, परंतु त्या अगोदर आम्हाला थोडासा वेळ तरी द्या. किंवा आता लगेच हे काउन्सिलर आहे तर ते विचारतात की काय तुम्हाला वेळ कशासाठी हवा आहे? तेव्हा आता अद्वैत सांगायला सुरुवात करतो की सध्या आम्ही एका गोष्टीचा शोध घेतोय, परंतु तो शोध घेताना मात्र आता ह्या टास्क वरती आमचा फोकस नाही होणार. तेव्हा लगेच आता काउन्सिलर म्हणतो की हो क्या बात है, चला मी तुम्हाला आता टास्क असा देतो की तुमचा शोध सुद्धा पूर्ण होईल. आता कला आणि अद्वैत एकासोबतच म्हणजे असा विचारलेले असते. तेव्हा आता काउन्सिलर म्हणतात की अरे देवा, खूप काही प्रश्न हे लोक विचारतात आणि दोघेही आता विचारतात की नेमकं आम्हाला काय करायचं आहे. तर काउन्सिलर म्हणतो की आता जे करता येईल तेच करायचं आहे. जे करायचं आहे तर ते सगळं आपल्याला एकत्र करायचे आहे. जे हे बघा, एकत्र काम करत असताना आता तुम्ही दोघांनी मदत करायची. हे बघा, हे जर एखादं काम पूर्ण करत असतील तर तेथे येऊन तुम्ही त्यांना मदत करायची, असं कलाला सांगत असतात. हे बघा, जर असं म्हणजे समजा तुम्हाला काय काम करायचं आहे त्याबद्दल सांगतो. जर चहा करायला घेतला आणि जर एखाद्याने त्यात साखर टाकली तर एखाद्याने लगेच म्हणजे दुसऱ्याने त्यात आलं टाकायला घ्यायचं. एकाने चहा पावडर टाकायची, त्यानंतर दुसऱ्याने चमचा म्हणून जी काही चहा पावडर आहे ती टाकायची. म्हणजे कसं की एकाने एक केल्यानंतर दुसऱ्याने रिपीट करायचं. तेव्हा आता कला म्हणते की हो, तसं तर आम्हाला जमेल. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो तुला जमते म्हणल्यानंतर मला तर काही जमेल. तेव्हा आता लगेच कला रागाने म्हणते झालं, बोललाच एकदाच मध्ये. आणि अद्वैतला ती म्हणत असते की तुला तर असं वाटतं की तुला सगळं काही जमते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्याशिवाय कोणतेही काम पूर्ण नाही करू शकत. आता अद्वैत सुद्धा कलाला म्हणतो की हे बघ, तू सुद्धा माझ्या मदतीशिवाय काही करू शकत नाही. तेव्हा आता काउन्सिलर ह्या दोघांचं ऐकून घेतो आणि म्हणतो की हो, हे असंच पाहिजे. हे बघा, मग तुमच्या शोधात सुद्धा तुम्हाला वेळ मिळेल, त्यासाठी आता तुमची ही वेळ सुरू होते आतापासून. तेव्हा अद्वैत लगेच कलाला म्हणतो की खरे चल, आता मात्र आता जे काही करणार आहे तर तेच तू करायचं आहे. कला सुद्धा म्हणते की हो, मला जसं हवं आहे तसं तू वागायचं. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मला काही सगळं येते. कोण आहे मी? द ग्रेट अद्वैत चांदेकर. आणि लगेच आता अद्वैत म्हणजे दरवाजात येतो, जायला निघतो. तेव्हा आता कला म्हणते की अहो, एकत्र निघायचं, म्हणजे तुम्ही आता पुढे निघालेत, एकमेकांच्या सोबतच निघायचे. आता काउन्सिलर म्हणतो की हो करेक्ट. तर अद्वैत म्हणतो की अगं उठ, मग कशाला इतक्या वेळ बसलीस तू? आता कला लगेच आपला हात पुढे करते. अद्वैत तिचा हात हातामध्ये घेण्यासाठी पुढे येतो, हात हातामध्ये घेतो आणि आता काउन्सिलर सुद्धा कलाकडे बघून हसतो. कला सुद्धा अद्वैतकडे बघून हसत असते. तर अद्वैत म्हणतो की उठली ना आता, या चल. तेव्हा लगेच आता काउन्सिलर सुद्धा ओरडतो की चांदेकर, अहो एकत्र जाऊ असं म्हणा. आता अद्वैत म्हणतो की हे बघा, एक्स्ट्रा कमेंट मला नकोय, आता मी जातोय, मग फॉलो करो. आता अद्वैत हा मागे म्हणजे कलाकडे बघून तो कलाचा हात हातामध्ये घेऊन मागे जात असतो. मागे मात्र अचानक त्याला दरवाजाचा धक्का लागणार, तोच तो पडणार, तर कला त्याला सावरते. दोघे आता एकमेकांच्या मिठीत येतात आणि एकमेकांकडे बघत असतात. आता लगेच काउन्सिलर गाणं म्हणायला सुरुवात करतो आणि चला, यापुढे मात्र माझ्याकडून तुम्हाला यासाठी शुभेच्छा असतील, ऑल द बेस्ट. आता कला ही बिचारी खूपच लाजलेली असते. तर अद्वैत आता काउन्सिलर थँक्यू सो मच असं म्हणतो. कला पुढे जाते तर अद्वैत म्हणतो की आता तर ती गेली आणि तुम्ही तर म्हणाला होतात की एकत्र जा,
तेव्हा आता कला मागे येते, अद्वैतचा हात हातामध्ये धरते आणि एकत्र जातोय सर असं कौन्सिलरला ओरडून सांगते. नंतर मात्र इकडे संगीताला खूप काही बायका त्रास देत असतात नैनावरून. आता दारामध्ये खूप बायका आलेल्या असतात, काही संगीताच्या मैत्रिणी असतात आणि त्या संगीताला टोमणं देऊन बोलत असतात की संगे, अगं तू तर म्हणाली होतीस की माझ्या लेकीने नाव काढलंस, परंतु बघितलंस ना तुझ्या लेकीने काय कारस्थान केले, अगदी तोंड काळ केलं ना. अगं तू तर काय म्हणत होती की लेकी माझ्या रत्न आहेत, परंतु तुझ्या रत्नाने काय कमाल केलीस. आता त्यातील दुसरी एक म्हणत असते की अगं तू तर म्हणत होती की हो ना चांदेकर खूप चांगले आहेत, तर खूप टिमक्या वाजायचे, चल ना आता टीव्ही लावून बघ. सर्वत्र फक्त आणि फक्त चांदेकर नाव दिसते. उधळून मात्र कोणी लावलं, संगीच्या तर लाडक्या लेकीने, त्या नैनानेच. लगेच आता दुसरी म्हणते की अगं संगे, लग्न झाल्यापासून तू आपल्या मुलींची जबाबदारी टाकून दिली की काय, तू त्यांच्याकडे लक्ष देत नाही का, जा आणि तिचा चांगला कान पिरगाळून तिला जा विचार. लेकीचं चांगलं झाल्यानंतर तू तर मात्र खूप अशी तोऱ्यात बोलते. मग आता हे जे काही झाले तर मात्र एक चांगला कानामागे धपाटा दे आणि चांगला जा विचार. आता काजल हे सर्व ऐकून घेते, तवर ऐकून घेते, परंतु आता काजल लगेच बाहेर येते कारण संगीता रडत असते. शांतपणे आता संगीता ऐकून घेत असते आणि दिनकर सुद्धा. काजल आता बाहेर येते आणि त्यांच्यावर ओरडते की काकू, आईला माहिती आहे काय करायचं आहे ते, आणि तुम्ही नक्की आईला येते हेच सांगण्यासाठी आलात ना. आईने काय केलं पाहिजे काय, तुम्हाला असं वाटतं का की ते नैना दीदीला काहीच बोलत नाही म्हणून. हे बघा, जेव्हा आमच्या तिघींचं सुद्धा चुकत असते तेव्हा ती आमच्यावर ओरडत असते, आम्हाला समजून सांगत असते, आमचे लाड सुद्धा करत असते आणि गरज पडल्यानंतर ती आम्हाला समजावते सुद्धा. ती एक चांगली आई आहे, कळलं ना तुम्हाला. आता संगीता बिचारी आपली खूप रडत असते. लगेच आता ती संगीताची शेजारी म्हणते की हे असं आहे, यांच्या घरातील मुलींना मात्र यांनी चांगले संस्कार केलेच नाही, असं उलटसुलट बोलण्याची मुभा मात्र त्यांनी मुलींना दिलेली आहे. सासरी गेल्यानंतर मात्र ह्या मुली असं रंग दाखवतात. कायम मी संगीला सांगत आले की अगं जरा मुलींना रीतीभाती शिकव, संस्कार शिकव. अगं मोठ्या घरात, अगदी श्रीमंत घरात मुली दिल्याने काही फरक पडत नसतो, घरामध्ये राहायचे कसे याचे संस्कार सुद्धा मुलींना द्यावे लागतात. तेव्हा आता दिनकर म्हणतो की हे बघा, अहो काही नाही, तुम्ही जे काही आरोप करतात ना ते सगळे चुकीचे आहे, तुम्ही जे काही समजून घेतलं तर असं काही नाही. हे बघा, पोटचं पोर म्हणल्यानंतर आता आई वडील हे प्रेम तर करतातच. तर लगेच आता दुसरी म्हणते की हे बघा दिनकर भाऊ, प्रेमाने वाढवणं आणि आंधळेपणाने फाजील लाड करणं यात खूप फरक असतो. नंतर आता कला आणि अद्वैत इकडे घरी येतात. घरी आल्यानंतर रजनी किचन मध्ये असते. कला आता किचन मध्ये येते तर अद्वैत सुद्धा तिच्या मागे किचन मध्येच येतो. तर कला विचारते की रजनी मॅडम, अहो काय करायचं आहे आता. तर लगेच आता रजनी अद्वैतला बघते आणि कलाला विचारते, काय ग कला, अरे बापरे, म्हणजे आता अद्वैत सुद्धा तुझ्या सोबतच आहे का. परत अद्वैत म्हणतो की काकी, अगं तू असं काय करतेस, अगं मी तुला मदत करतोय. रजनीला आता जरा हसू येते. रजनी म्हणते की हो तू मला मदत करशील, परंतु हे बघ आज मात्र तुम्ही दोघं एकमेकांच्या मदतीला तर आहातच. होय अद्वैत तू असं कर, कला जे काही सांगेल हवं ते काम तू करू शकतो. आता अद्वैत म्हणतो की काकी अगं तसे नाही. तेव्हा आता रजनी म्हणते की अरे मी कुठे तुला काय म्हटले बरं, काकी मग तुम्ही दोघं. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हो मला सगळं काही येते. तर रजनी म्हणते की चला मेथीची भाजी करा. अद्वैत म्हणतो की हो हो तू चिरून दे मी करतो. तेव्हा आता रजनीला हसू येते. रजनी म्हणते की मी दुधीची भाजी म्हटले, मेथीची भाजी नाही. तेव्हा लगेच आता रजनीला खूप हसू येते. ती लगेच आता कलाला म्हणते की कमाल आहे बर का तुझ्या नवऱ्याची, आणि लगेच ती बाजूला निघून जाते. अद्वैतला आता म्हणजे काही नक्की काय झाले याचा प्रश्न पडतो. तो कलाला विचारतो की काय झाले असेल. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर, मी दुधी भोपळा तुला कळतो का, त्याची भाजी करायची आहे असं रजनीने आपल्याला सांगितले. वर आता अद्वैत म्हणतो की मी काय म्हणत होतो की दुधी आणि दूध मिक्स करून आपण हलवा तयार करूयात. वर आता कला म्हणते की अरे भाजी ही पटकन होते, त्यामुळे आपण भाजीच करूयात. अद्वैत म्हणतो की बरं काही प्रॉब्लेम नाही, चर पटकन करूयात. तर कला म्हणते की चर चिरायला घे. अद्वैत आता दुधी भोपळा म्हणजे चिरायला घेतो, कोथिंबीर वगैरे चिरत असतो. तर कला तोपर्यंत आता लसूण वगैरे निसून फोडणी देत असते. नंतर आता इकडे संगीताला बायका खूप टोमणे देत बोलत असतात की अगं तू तर तुझी नैनी खूप अगदी सुंदर आहे म्हणून तिला कधी अगदी चमचाला सुद्धा तिने हात लावून दिला नाही, तिला कोणतंही काम तिने करून दिले नाही. का करून दिलं नाही की पण ती सुंदर आहे आणि संगीता तर वेड लागल्यासारखं. तरी श्रीमंत मुलगा
येईन आणि तिच्याशी लग्न करेल असं ध्यास लावून बसली होती। तिच्या सौंदर्यावर अगदी वेडी होऊन कोणीतरी बड्या बापाचं पोरग येईल आणि तिला पसंत करेल म्हणून असं ध्यास लावून बसली होती। मग त्यानंतर तू तर असं स्वप्न बघत होती, परंतु तो पोरगा तुला मिळाल्यानंतर त्याच्याशी कसं वागायचं हे संस्कार तू त्या नैनीला दिले होतेस का? संगीता बिचारी रडत असते, ती काही उत्तर देत नसते। तर त्यातील आता दुसरी म्हणते की अगं बोल ना, का गप्प आहेस, दे ना उत्तर आता। अमृता दिनकर त्या बायकांना म्हणत असतो की हे बघा, तुम्ही जास्त बोलू नका, संगीताने पुरींना काय शिकवले आणि काय नाही हे आमचं आम्ही बघून घेऊ, आम्हाला माहिती आहे, तुम्ही आम्हाला ते सांगू नका। हे बघा, आमच्या संगीताने मुलींना चांगले संस्कार दिलेले आहेत, तरी सुद्धा जर तुम्हाला मुलींना दिलेल्या संगीताने संस्कारावर जर बोट ठेवायचं असेल, संगीताला असं काही टोमणे टामणे देऊन बोलायचं असेल, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की संगीताने किती चांगले संस्कार दिलेत, तुम्ही काय बोलायचं असेल ते बोलू शकतात, जे काही तुम्हाला बोलायचं आहे तर ते नैनाबद्दल। हे बघा, म्हणजे संगीताने नैनाला सुद्धा संस्कार दिलेत, परंतु कलाला सुद्धा संस्कार दिले, कला किती चांगली वागते याचा तुम्ही विचार करा, त्यामुळे तुम्ही संगीताच्या संस्कारावर बोट ठेवू नका। नैनीने मात्र ते संस्कार नाही घेतले, यात संगीची काय चूक आहे ते सर्व आता राहून द्या, मी तुम्हाला एक शेजार धर्म म्हणून विचारतो, हा पाणी घ्या आणि येथून निघून जा। तेव्हा त्या बायका ओरडतात की नकोय, आम्हाला तुमचं चहा पाणी सुद्धा नकोय आणि तुमचा शेजार धर्म सुद्धा नको, मी फक्त इथे संगीताला भेटायला आलो होतो, तुमच्या सुद्धा पोरी बाळी आहे आणि त्यांच्यावर हे असे तुमचे मुलींचे जे काही संस्कार तुम्ही दिले ना त्यांचं ऐकून त्यांच्यावर परिणाम व्हायला नकोय, त्यामुळे चला आता इथून पुढे आम्ही इथे नाही येणार। म्हणून आता त्या बायका तोऱ्यातच रागाने तिथून निघून जातात। त्याला आता हे सर्व सहन होत नाही, ती आता इतकी रडत असते। काजल म्हणते की आई, अगं ऐक, तू रडू नकोस, त्या बायकांच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस, चला तू त्यांचं बोलणं मनावर घेते, आई तू शांत हो। संगीता आता रडतच आपल्या तोंडात मारून घेत असते। तर दिनकर म्हणतो की संगे, अगं शांत हो, कशाला तू त्या बायकांच्या तोंडाकडे म्हणजे बोलण्याकडे लक्ष देतेस आणि स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस, शांत हो। संगीता आणि दिनकर दोघे आता डिस्टर्ब झालेले असतात। संगीता तर खूपच आता रडते, पण दिनकर आणि काजल संगीताला समजण्याचा खूप प्रयत्न करतात। आता संगीता नैनीच्या ह्या चुकीचं खापर स्वतःवरच फोडते की खरंच माझीच खूप मोठी चूक झाली, माझं चुकलं। तर काजल म्हणते की हे बघ आई, अगं यात तुझी काय चूक आहे, तू कशाला स्वतःला दोष देते। दिनकर म्हणतो की संगे, हे बघ, स्वतःला त्रास करून घेऊ नको, तू शांत राहा। आता संगीता म्हणते की अहो बघितलंच ना लोक काय बोलतात, मग कशी मी शांत राहू, तुम्ही सांगा, हे काही झालं ते केवळ माझ्यामुळे झाले। म्हणून संगीता आता स्वतःच्या तोंडात आपल्या हाताने मारून घेत असते। तेव्हा आता काजल ही संगीताचे हात धरते आणि तिला घट्ट मिठी मारून तिला समजावते। संगीता आता इतकी रडत असते। त्यानंतर आता इकडे अद्वैत आणि कला किचन मध्येच असतात। तर आता गप्पा करत त्यांचा स्वयंपाक सुरू असतो। अद्वैत आता कलाला विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, मगाशी रजनी काकी का हसत होती बरं? कला म्हणते की अरे मला काय माहिती, कारण त्या हसल्यात, तू शोधून काढ, नाही तर त्यांना विचार। मात्र आता अद्वैत म्हणतो की शोध, आता ह्या शब्दाचाच खरंच मला खूप राग यायला लागलेला आहे, का शोध आता या घरामध्ये सुरू आहे, त्यामुळे आता यापुढे मात्र कोणताही शोध नकोय मला। आता कलाच्या लक्षात येते। कला म्हणते की चांदेकर, हे बघ, शोध आता या शब्दावरून मला आठवले की आपण जो काही शोध सुरू केला तर त्यात कुठेतरी आपण विसरतोय असे मला वाटते। तर अद्वैत विचारतो की म्हणजे काय? तर कला म्हणते की म्हणजे एखादा महत्वाचा धागा आपल्या हातून सुटतो की काय असं मला वाटते। तेवढ्यात कला म्हणते की अरे भाजीला मीठ कमी आहे। तेव्हा अद्वैत लगेच आपल्या हाताने भाजीमध्ये मीठ टाकत असतो। तेव्हा आता मीठ टाकल्यानंतर कला म्हणते की आता बरोबर आहे। कला आता ह्या सर्वाचा विचार करते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर, हे बघ, आता काही आहे ना जे आपल्या हातातून सुटलं आहे तर ते मात्र मिठाई बारीक आहे, परंतु या केससाठी मात्र ते महत्वाचं आहे, परंतु नेमकं काय आहे तेच मला नाही कळत। आणि तेवढ्यात कलाच्या लक्षात येते, तिला आता एक काहीतरी गोष्ट तिच्या लक्षात आल्यानंतर ती लगेच घाईने म्हणते की हो मला आता हे सुचले। कलाच्या लक्षात येते, कला लगेच म्हणते की हो श्रीनाथ ज्वेलर्स, कारण त्यांचं हे प्रकरण झाल्यापासून आपण त्यांच्याकडे लक्ष दिलेले नाही। हल्ली तर ते जे काही आता ऍड करतात ती कसली करतात हे तर तुला माहिती आहेच ना, कोल्हापूरमधील अगदी सगळ्यात विश्वसनीय ब्रँड। आता अद्वैत म्हणतो की अगं त्यांची मार्केटिंग जी काही टीम आहे तर त्यांना हे सांगत असेल की चांदेकर जे काही रायव्हल्स आहे म्हणून, आणि तेव्हा ते सांगत असतील हे सगळं काही आहे ना ते मार्केटिंग साठी सुरू आहे। तर आता कला म्हणते की बरं तुझे काही म्हणतो ते ठीक आहे, परंतु हे बघ आपल्यावर ही अशी परिस्थिती ओढावलेली असताना ना मात्र आपला फायदा करून घ्यावासा वाटतोय, काही कमी नाही। आणि हे बघ मागच्या वेळी सुद्धा जे काही मी डिझाईन्स केलं होतं श्रीनाथ ज्वेलर्सकडे पोहोचले होते,
होते। त्याच्यानंतर त्यांनी न्यूज मध्ये आउट सुद्धा केलं होतं। आठवते का तुला हे सगळं? मग काहीतरी नक्की गडबड आहे म्हणून नयनाताईलाच काही मॉडेल बनण्याची ऑफर देतील। त्या काही मॉडेल्स असतात, परंतु त्यांनी नयनाताईचीच का निवड केली? म्हणजे नक्की काहीतरी आहे की जे आपल्याला नाही कळत। आता जो काही स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये कलाची डिझाईन जी काही चोरली गेली होती, राहुलने तिकडे नेऊन ती दिली होती। तेव्हा आता अद्वैत आणि कला या दोघांनाही ते आठवतं। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की म्हणजे याचा अर्थ असा होतो की आता श्रीनाथ ज्वेलर्सकडे आपल्याला फोकस द्यावा लागेल। सगळ्याचं केंद्र तेच आहे असे अद्वैत जेव्हा म्हणतो, तर कला म्हणते की मग ठरले तर आपले आता मात्र आपला सगळ्यात फोकस असेल तर तो श्रीनाथ ज्वेलर्सकडे। नंतर आता संध्याकाळ झाल्यानंतर मात्र पोलीस राहुलला घेऊन घरी येतात। राहुलला आता गचंडी धरून ते आता कलासमोर आणि आबांसमोर त्याला ढकलून देतात। इन्स्पेक्टर साहेब आता राहुलला विचारतात की बोला राहुल, नक्की तुमचं म्हणणं काय आहे? मिस्टर राहुल बोला, च्या विरोधातील सगळे पुरावे तुमच्या डोळ्यासमोर आहे। राहुल आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतो की अहो साहेब, मी काही केलेले नाही। इन्स्पेक्टर साहेब खूप भडकलेले असतात। ते म्हणतात की मिस्टर राहुल, मी तुम्हाला शेवटचं विचारतो, तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करतात किंवा नाही? आता राहुल म्हणतो की नाही, मी कबूल करणार। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब खूपच भडकतात। राहुलच्या अंगावर आता काठीने चांगलाच मार देऊन म्हणतात की नाही करणार। पण सगळ्यांच्या समोर ते राहुलला बेदम मारत असतात। राहुल त्यांना धमकावत असतो की हे बघा, तुम्हाला माहिती नाही की मी कोण आहे ते। इन्स्पेक्टर साहेब आता खूपच ओरडतात। इन्स्पेक्टर साहेब ओरडून म्हणतात की अरे तू आम्हाला किती घाबरलोय तरी आम्ही घाबरणार नाही। तू कितीही चांदेकर घरातील असेल, परंतु हे बघ, आता तू गुन्हेगार आहेस आणि आता जर तू खरं बोललं नाही तर माझ्या परीने मी तुझ्याकडून जे काही वधून घ्यायचं आहे ते वधून घे। नाही मी तुझी चामडी लोंबवली तर मी सुद्धा नावाचा इन्स्पेक्टर नाही। आणि तेवढ्यात ते राहुलला बेदम मारत असतात। राहुल आता अगदी जीवाचा आकांताव करून ओरडत असतात। तेवढ्यात नैना आणि रोहिणी ह्या दोघी बाहेर येतात। आता हे सर्व काही बघून त्यांना तर धक्काच बसतो, त्यात सुद्धा खूप घाबरतात। आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हा असं नाही ऐकणार, त्यामुळे तुला पोलीस इंगामी दाखवतो। आता राहुल त्यांच्यासमोर हात जोडतो की बस थांबा, हे सगळं थांबवा। आणि तो इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडत म्हणतो की मी माझा गुन्हा कबूल करतोय। मात्र आता कला ही अगदी रागानेच राहुलच्या कानामागे हात देते। तर आबा म्हणतात की हो कला, तू एकदम बरोबर केलंस, त्याच्याशी जर असं वागलं तरच याला समजतं म्हणून। आता कला ही ओरडते। कला म्हणते की राहुल, हे बघ, तू असं काहीतरी करशील असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं। आता आबा सुद्धा म्हणतात की हो इन्स्पेक्टर, याला चांगलं हाना। तेव्हा आता इन्स्पेक्टर राहुलची चांगली धुलाई करत असतात। परंतु मित्रांनो, आता हे जे काही आहे तर ते एक रोहिणीचं स्वप्न होतं। रोहिणी आता खूप घाबरते, स्वप्नातून जागी होते आणि खूपच तिला घाम वगैरे फुटलेला असतो, खूपच घाबरलेली असते। घाबरतच रोहिणी मात्र आता इकडे राहुल आणि नैना हे रूम मध्ये झोपलेले असतात। तर त्यांच्या दरवाजात येते आणि दरवाजा जोरजोराने वाजवत असते। नैना म्हणते की राहुल, अरे उठ ना, कोण दरवाजा वाजतोय बघ ना। तर राहुल स्वप्नामध्ये म्हणजे आता तो अगदी असतो, परंतु तो आता नैनाला म्हणतो की तूच जा, तूच दरवाजा उघड। परंतु आता नैना काही उठायला तयार नसते आणि रोहिणी तर मात्र जोरजोराने आता दरवाजा वाजवत असते। नैना म्हणत असते की राहुल, मी झोपलेले आहे, तू जा बरं आणि दरवाजा उघड। रोहिणी मात्र आता खूप जोराने दरवाजा वाजवत असते। तर लगेच आता नैना ओरडते। नैना म्हणते की बघ ना राहुल, अरे कोणी इतक्या जोराने कोणी दरवाजा वाजवेल का? दरवाजा वाजवतात की दरवाजा तोडतात काय माहिती। राहुल तू जा। नैना काही उठायला तयार नसते। शेवटी राहुल उठतो आणि दरवाजा उघडतो। तर लगेच आता रोहिणी असते। रोहिणी लगेच आता राहुलचा हात धरते आणि राहुलला म्हणते की मला आत्ताच्या आत्ता तुझ्याशी बोलायचं आहे, चल। राहुलला ती आपल्या रूम मध्ये घेऊन येते आणि म्हणते की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे। मला प्रचंड भीती वाटते, कारण हे प्रकरण जितकं साधं दिसतं तितकं साधं नाही। आता मला ते स्वप्नामध्ये स्पष्ट दिसायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हे बघ, ती कला काही गप्प बसणारी नाही, मात्र शोध घेतच राहणार आणि एकदा शोध जर तिने घेतला तरच ती शांत बसेल। त्यामुळे मला असं वाटतं की राहुल तू अलर्ट राहावं। तेव्हा आता लगेच राहुल म्हणतो की अगं मम्मा, तू ही काय बोलते? गो मला एकतर खूप झोप आलेली आहे, हे सर्व बोलण्याची आता ही वेळ आहे का? त्यामुळे तू जा आणि जाऊन झोप, मला सुद्धा तू झोपून दे। परंतु रोहिणी म्हणते की नाही राहुल, मी तुम्हाला प्रॉमिस कर। रोहिणी लगेच आता राहुलचा हात हातामध्ये घेते आणि मला प्रॉमिस कर म्हणते की तू या सगळ्यापासून अलर्ट राहशील म्हणून। राहुल म्हणतो की हे बघ मम्मा, मी अलर्ट राहील। या अगोदर सुद्धा मी तुला सांगितलं की मी या सगळ्यापासून दूर राहील, सगळे काही पुरावे दूर
दूर करेल आणि मी पकडला नाही जाणार. त्यामुळे म्हणूनच मी तुला सांगतो की आता सुद्धा तू छान जाऊन झोप आणि मला सुद्धा झोपून दे. म्हणून तो आता रोहिणीला गुड नाईट असं म्हणतो. मात्र आता रोहिणीला खूप राग येतो. रोहिणी म्हणते की एकतर याच्यामुळे माझी झोप उडाली, नंतर आता कला ही सकाळी आपली रूम आवरत असते, परंतु काम करता करता राहुलने जे काही आता हे फाईल बद्दल विचारले गेले होते ते सगळे क्षण तिला आता डोळ्यासमोर येत असतात. नयनाताईच्या पर्समध्ये जे काही हिरे सापडले ते सुद्धा चांदेकरांच्या ज्वेलर्स मधील होतील हे सुद्धा तिला आठवते. म्हणून ती आता परत म्हणते की जाऊन दे, आता फक्त आणि फक्त आपल्याला श्रीनाथ ज्वेलर्सवर फोकस करायला हवा. एकावेळी फक्त एकच करावे, परंतु आता काय करायचं, काहीतरी करावं तर लागेलच. तेवढ्यात तेथे अद्वैत येतो. अद्वैत आता कलाला म्हणतो की आपल्याला काउन्सिलरने काय सांगितले. तर कला विचारते की काय. अद्वैत म्हणतो की कुठलंही काम एकत्र करायचं आहे, मदत करायची आहे. कला म्हणते की अरे पण आता कोणतं काम आपल्याला करायचं आहे. आता अद्वैत म्हणतो की गादी आणि चल आता तुझी गादी खाली टाकण्यासाठी मदत कर. म्हणून दोघे आता एकमेकांची गादी धरतात. इकडून आता दुसरा घेतो आणि दुसरीकडून दुसरं टोक हातामध्ये घेऊन दोघे आता ती गादी खाली अंतरतात. कला ही विचारत असते तेव्हा अद्वैत तिला विचारतो की काय तू नयनाच्या विचारत आहे का. तर कला म्हणते की फक्त तिचाच विचार नाही, श्रीनाथ ज्वेलरचा सुद्धा विचार करते. त्यासाठी मात्र आपल्या हातामध्ये ठोस काहीतरी लागायला हवे. तो मात्र आता अद्वैतला गादीवर चादर अथरायची नसते. तर कला म्हणते की काय तू तसं झोपणार आहे का, मी तुला तसं नाही झोपून देणार. अद्वैत म्हणतो की हे बघ मला काही फरक नाही पडत. कला म्हणते की अरे पण मला फरक पडतो खरंच, तू किती अस्तव्यस्त राहतोस रे. कला म्हणते की मला सहन होत नाही, दे इकडे ती चादर, मला असंही होतं. म्हणून ती अद्वैतच्या हातातील चादर हिसकावून घेते. अद्वैत बेडवर जाऊन बसतो तेव्हा आता लगेच कला म्हणते की अरे तू बसतोस का, अरे पलीकडचं टोक धर आणि मला अंथरण्यासाठी मदत कर. आता अद्वैत म्हणतो की अगं तू आत्ताच म्हणाले की तू बाजूला हो आणि हे बघ मला सगळं काही चालतं, मी ठीक आहे. तुला जर चादर घालायची असेल तर तू घाल, मला काही फरक नाही पडत. कला म्हणते की किती काही झालं तरी सुद्धा मी चादर घालणार आणि तू जर तसा झोपला तर ते सहन नाही होणार. हे बघ तू सुद्धा तिकडे बसू नकोस, उठ आणि मला मदत करायला घे. तेव्हा लगेच आता अद्वैत उठतो. कला आणि अद्वैत दोघांमध्ये पुन्हा तत मम सुरू होते. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की इतकी परफेक्ट गादी कोणी घालतात का, तू खूप परफेक्ट गादी ती आवरली, ती काहीतरी असं वेगळं झोपल्यासारखं वाटतं. तेव्हा आता कला म्हणते की वाटून दे आणि हे बघ मी तुला परफेक्ट अशी दिली ना व्यवस्थित अंथरून. कला म्हणते की मी तुझ्यासाठी इतकी चादर अंथरून दिली त्यामुळे तू आता त्याच्यावर झोपू शकतो. हे बघ तू मात्र अस्तव्यस्त गादीवर झोपू शकतो, तुला मात्र तशी झोप लागू शकते पण मला मात्र झोप नाही लागणार. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ तुला काय करायचं आहे ते करून घे, काय करू. तेव्हा लगेच आता कलाला राग येतो. कला म्हणते की खरंच अशक्य आहेस तू. मात्र आता अद्वैत पुन्हा सगळं काही बेडशीट वगैरे अगदी एकटून घेतो, सगळं काही विस्कटून त्यावर झोपतो. कला आता जोरात त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की चांदेकर. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हे बघ फक्त आणि फक्त 15 मिनिट. तेव्हा मात्र आता कला खूपच ओरडत असते. कला म्हणते की हे बघ फक्त 5 मिनिटाच्या कामासाठी 15 मिनिटं वाया गेली, सगळं झालं तुझ्यामुळे. तर अद्वैत म्हणतो की तुझ्यामुळे. तर आता अद्वैत लगेच आता असं म्हणल्यानंतर कलाला खूप राग येतो. तर अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे, आता मात्र वाद घालायला नको, एकतर ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप टाइमपास तर झालेला आहे, पण शेवटी मात्र आपण ह्या कन्फ्युजनला येऊ शकतो. आपण हे जे काही एकत्र करतो त्यामुळे इतका वेळ वाया जातो, कारण एका कामासाठी, इतक्या साध्या कामासाठी आपल्याला जर 15 मिनिटं लागत असते, त्या सगळ्यासाठी काय उपयोग आहे बरं. तेव्हा आता कला म्हणते की हो कसला विचार आपण आता करायला हवा बरं, आपण कशात वेळ वाया घालवतो. पण अद्वैत तसाच झोपतो. त्यानंतर आता कला विचारते की चांदेकर हे बघ श्रीनाथ ज्वेलरच्या बाबतीत काय करता येईल, काही विचार तू केलास. अद्वैत म्हणतो की हो ना, त्या विचारानेच माझं डोकं आउट झाले की काय करायचं आहे त्याचाच विचार मी आता करतोय. एक काम करतो मी आता त्या गौरवला फोन करतो, गौरव परांजपे आहे ना तो श्रीनाथ ज्वेलरचा मालक. तेव्हा आता कला म्हणते की छान, म्हणजे तू त्याला डायरेक्ट फोन करणार आणि तो तुला सगळं काही सांगणार का. उलट तो तर अलर्ट होईल जर तू त्याला कॉल केला तर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे चल मी आता एक काम करतो. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मग मी माझ्या ओळखी वापरतो आणि त्याच्या असिस्टंटला मी फोन करतो. आता कला म्हणते की अरे चांदेकर तू विचार केला का, तो असिस्टंट कुणाचा आहे बरं, त्याचा आहे, मग तो त्याला नक्की सांगणारच की तू कॉल केला होता म्हणून. चांदेकर अरे तू कसं आहेस रे, ह्या सगळ्या काही गोष्टी आहे ना त्या अगदी लपून छपून आणि नजरे आड करायच्या असतात, गनिमी काव्याप्रमाणे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की गनिमी कावा. मात्र आता अद्वैत आणि कला दोघेही विचार करतात आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सगळेजण हे नाश्ता करायला बसलेले असतात आणि तेवढ्यात राहुलचा फोन वाजत असतो. तेव्हा आता
नैना म्हणते की राहुल अरे तुझा फोन वाजतोय, तर कला म्हणते की थांब मी आणून देते, म्हणून कला आता राहुलचा फोन कलाही त्याचा फोन उचलते, परंतु आता मात्र राहुल घाईने तेथे येतो आणि कलाच्या हातातील फोन घेतो, कारण आता जीपी नावाने हा तो सेव्ह केलेला असतो की गौरव परांजपे, आणि तेवढ्यात राहुल फोन घेतो. तर कला आता आतमध्ये आल्यानंतर अद्वैतला हे सगळं काही सांगते आणि अद्वैतला म्हणते की हे बघ, म्हणजे त्यावर जे काही नाव होतं तर ते नाव मी वाचलं होतं, तर त्यावर नाव असं होतं की जीपी. आता कला म्हणते की अरे जीपी म्हणजे गौरव परांजपे. मात्र आता अद्वैतला तर धक्काच बसतो, आता कलाने बरोबर ओळखलेले असते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.